नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, थोडीशी भांगाची भाजी होती, तर त्याचे मी मुटकुळे बनवून घेतले आणि आता ते वाफवून देखील घेतले होते. कट करून इकडं तळून घेत होते. ते इकडं काय झालं, तर मी खाली बघितलंच नाही. पाणी कमी झाले म्हणून वरतूनच पाणी टाकलं, तर पण खाली सर्व डागून गेलं. लक्षच नाही गेलं माझं. तरी इथं आता मी जी आहे ती थाळी चेक करून बघत होती. त्यामध्ये मी 2 लिंबू टाकले होते म्हणजे काळं नाही होऊ म्हणून. पण पाणी आटल्यामुळं ते लिंबूमुळं का कशामुळं एवढं जे आहे ते पूर्ण असं काळं होऊन गेलं बघा. आणि मी हे जे पाणी आहे हे वरतून टाकलं होतं कारण आवाज यायला लागला डागण्याचा आणि सुरू देखील. तर वरतून पाणी टाकलं तर सर्व भांडं काळं होऊन गेलं खाली. तरी बघा हे असं काहीतरी होत असतं. काम कमी करायला जावं तर वाढवा होत असतं. तर बघा आता हा जो बेडरूमचा कॉट आहे तो उभा होता, तो आडवा केला. तरी इथं जी बेडरूम आहे ती एकदम मोकळी आणि सुटसुटीत दिसत होती आणि सारखं असं त्या रूममध्ये गेल्यावर असं सारखं वाटत होतं का खूप काहीतरी असं वेगळे चेंजेस केले. तर इथं बघा आता हे जेट प्लॅन्ट आहे याच्याकडं 2 दिवसापासून लक्षच गेलं नाही. मी म्हटलं पाऊस चालू आहे तर पाणी येत असेल, तर त्याला खाली भेगा पडल्या. तर पाहिलं तर म्हटलं आता याला पाण्याची आवश्यकता आहे. तर इथं मी त्याला पाणी देऊन घेतलं म्हणजे खूपच भेगा पडल्या होत्या. आता बाहेर एवढा पाऊस चालू आहे तरी पण त्याला काय पाणी भेटलं नाही वाटतं. तर दुपारच्या वेळेस बघा शंभू मस्त झोपलेला होता. स्कूलमधून आला होता, त्याला झोपवलं आणि आता आहोंला नाईटला जायचं होतं. तर इथे मी आता त्यांचा टिफिन बनवायला घेतला होता आणि शंभूला देखील क्लासला जायचं होतं 4 वाजता. पण मग त्याला थोड्या वेळ झोपू दिलं आणि बाहेर आज दिवसभर मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि कपडे जे आहे ना ते खूप दिवसामधून असं झालं आहे का वाळले नाही. तर रोजचं काय होतं, पाऊस एवढा चालू असतो ना, म्हणजे पाऊस जास्त नाही पण भुरभुर असा चालू असतो त्यामुळे कपडे काय रोजच्या रोज वाळती नाही. पण आज फायनली कपडे जे आहे ते वाळले. आता यांची जी आहे ना ती तयारी चालू आहे कारण त्यांना ऑफिसला जायचं आहे. तर ते पाणी देखील घरूनच नेत असतात जारमध्ये. ती इथं ते आता भरून वगैरे घेत होती आणि मी माझा त्यांना टिफिन वगैरे बनवत होते. आता त्यांसाठी बनवताना मी लगेचच आमचा देखील बनवून घेते कारण आम्ही दोघंच असतो. नंतर पुन्हा डबल केल्यापेक्षा त्यांच्यात भाजी मिळते, भाजी व पोळ्या मी इथं बनवून घेत होती. तर त्यांना आज डब्याला उसळ दिली होती. आता असं होतं, फ्रीजला एवढ्या भाज्या असत्या, पण तरी पण नसलं तरी टेन्शन असतं आणि असलं तरी टेन्शन असतं. रोज काय द्यावा, रोज काय द्यावा आणि असलं तरी याच्यातून कोणती भाजी करू? आता आमच्या दोघांचं असं आहे, शंभूचं आणि माझं, का आम्हाला कोणतीही भाजी आवडते. आमचं असं काही नाही का भाजी आवडत नाही. फक्त आम्हाला वड्या आणि पिठलं सोडून सर्व काही भाजीपाला आवडतो आणि यांचं असं आहे, की यांना फक्त वड्या आणि पिठलं आवडतं, बाकी काही आवडत नाही. मग असं असतं आता भाजी तर बनवायची, तर कोणतीही बनवली तर आम्ही दोघं खाऊ. पण मग यांचं असतं हे खातील का नाही. त्यामुळे मग अर्धा तास तर यामध्येच जातो, की कोणती बनवू हेच चालू असतं आमचं. कारण हेच आणि हे प्रत्येकाचंच होत असेल मला तरी असं वाटतं. कारण भाजीपाला नसला तरी टेन्शन येतं आणि असला तरी टेन्शन येतं की कोणती भाजी बनवू. तर आता इथं मी उसळ बनवत होती, तर इथं मिसळचा रस्स्याचा जो मसाला आहे तो आणील होता. तर म्हटले तो देखील यात टाकू थोडासा, कारण त्याच्याने ना फ्लेवर पण छान येतो आणि भाजीला चव देखील येते. आता आपला घरचा देखील मिरची किंवा मसाला टाकला तरी काही हरकत नाही. पण आता होता अनिल मिसळसाठी आणला आहे. पण मिसळ तर काय आम्ही बनवते नाही, कारण मिसळ बनवली म्हणजे पाव येतात, त्यामुळे नको वाटतं. मग आता असंच भाजी बनवली ना उसळची वगैरे, तर त्यामध्येच हा मसाला आम्ही वापरून घेत होतो. तर यांचं बघा असं असतं, मी तोपर्यंत स्वयंपाक करत राहते आणि तोपर्यंत तिथंच त्यांची लुडबुड चालू असते. आता उसळ आवडते त्यांना, बाकी काही नाही. पण तोपर्यंत तिथंच चालू राहील त्यांचं, भाजी झाली का असं. तर शंभू देखील त्यांना म्हटलं 4 वाजत आले, तर त्याला पण उठवा, फ्रेश वगैरे करा चहा वगैरे तर काही घेणार नाही, कारण सकाळी थोडं दूधवाल्यांनी कमी दिलं होतं, त्यामुळं म्हटलं आज त्याला काही चहा वगैरे देत नाही. तर मी उसळ जी आहे ना ती वाफवून घेतली होती. थोडीशी कुकरमध्ये तेल आणि पाणी वगैरे टाकून, मीठ टाकून थोडीशी वाफवली. आणि आता म्हणजे कधी काय होतं, आता घरी असले ना अशी जरी टाकली कढईमध्ये, भाजीला फोडणी देऊन थोडीशी वाफ दाबून ठेवली ती शिजते. पण आता घाई असलं ना तर मग
असं करावंच लागतं. त्यानंतर शंभूची तयारी वगैरे करून आता बघा याला 4 वेळेस सांगितलं उठल्यानंतर का तोंड धू. तर हे बघा कोणी म्हणलं झोपातून उठलं आणि तसंच चाललाय. आणि आम्हाला सांगितलं तरी लगेच राग येतो, असं असतं. आता तो क्लासला गेला तर बाहेर बघा वातावरण खूप छान झालं होतं. इथं खूप जनावरं जे आहे ना, गाई वगैरे, ते रोजच आता मागे खूप गवत झालं आहे ना, मस्त चरायला येत्या आणि छान वाटतं. सिटीत जरी असलं तरी पण मागे बघितल्यावर असं खेड्यासारखं फील येतं. रोज म्हणजे पुढे तर नाही, आता पुढच्या गॅलरीमध्ये ते सर्व घरं वगैरेचे, पुढच्या गॅलरीत गेले तर सिटीचा फील येतो आणि मागे जर बघितलं तर खेडेगावासारखं वाटतं, पण छान वाटतं. आता पाऊस पडला आहे त्यामुळे रोजच जे आहे ना ते जनावरं तिथं चरायला वगैरे येत असतात आणि मागे पडीतच आहे, काही वगैरे लावलेलं नाही आहे, तर मग ते येतात. तर आता बाकी कामं सगळे आवरून घेतली होती, म्हणजे स्वयंपाक आज लवकर झाला होता. आणि आता 2 दिवसापासून काय होतं, शंभूचा बड्डे होता, त्यामुळं बाकीची देखील कामं खूप चालू होती, घरात वाढलेली होती, ती पण आवरायची होती. घरभर पसारा होईल होता. कारण भरपूर वस्तू ज्या लागतात त्या आपण वरती काढून ठेवलेल्या आहेत, मग त्या देखील सोयीने लावायच्या होत्या. आणि त्यात काय झालं आहे माझं, म्हणजे जेवण करताना की काय, जे गाल जो आहे तो म्हणजे दाताखाली आला, तर ते चावलं गेलं. तर तिथून मला असं झालं का काहीच खाता वगैरे येत नाही. म्हणजे तिथं असं तोंड आल्यासारखं झालेलं आहे. तर मग त्याच्यामुळं पण थोडीशी चिडचिड होती. तर आता सकाळी काही किचन वगैरे धुतला नव्हता. मग म्हटलं आता तरी धुवून वगैरे घेऊ. बाकी सगळा स्वयंपाक वगैरे आवरला होता. तर इथे मी किचन वगैरे साफ करून घेते. आणि आता बाकीचे देखील कामं करायची होती. आता 2 नाही 3 ते 4 दिवसापासून मशीनकडे देखील बघितलं नव्हतं. आता ब्लाऊज तर शिवायला आलेले होते, काही टिपा मारायला देखील ड्रेस वगैरे आले होते. पण मग बघितलंच नाही, कारण हेच कामं चालू आहे त्यामुळे तिकडं लक्ष देणं होत नाही. आणि आता असं आहे का वेळ काढलं तर सर्व होतं, पण मग कंटाळा केला ना काही नाही होत. पण म्हटले नाही आज थोडं खोळी वगैरे पण शिवायच्या होत्या जान आणला गादीला, तर मग ते देखील म्हटले बाकी काही नाही तर पण ते देखील शिवू. तर मग त्याच्यामुळेच मग इथं आता बाकी तर आता स्वयंपाक वगैरे झाला होता, मग आता सर्व कामं आवरली होती. आणि शंभू क्लासला गेला होता तोपर्यंत म्हटले जेवढं होईल तेवढं शिवू. कामं आवरली असलेली असेल ना तर मग बाकी टेन्शन राहत नाही. तर मग मी तेच शिवायला वगैरे घेणार होते. आता इथं 2-3 दिवसातून मी हा जो किचन आहे ना धुवून घेत असते पाण्याने डायरेक्टच, म्हणजे असं जेलने वगैरे घसून घ्यायचं. कारण आणि रोज घाई गडबडीत असंच पुसून वगैरे घेत असते मॉपनी, ते जे आहे ना पुसायचं वगैरे छोटासा असा रुमालसारखं, तर त्याच्याने मी पुसून घेत असते. आणि 2-3 दिवसात थोडंसं आता चिकट झाला ना, आता फोडणी वगैरे देतो आपण, तर त्याने फरशी देखील पुढे जी आहे ना त्याच्यावर तेलाचे वगैरे शिंतोडे पडतात. तर मग धुवून घेतलं ना तर मग 2-3 दिवसातून बरं वाटतं. कारण पुसून पण आहे थोडंसं असा चिकटपणा आलेला असं त्याच्यावर वाटतो. त्यामुळं मग 2-3 दिवसातून मी असं डायरेक्टच पाणी वगैरे टाकून आणि धुवून घेते. नेमकी आमच्याकडं काय झालं आहे, आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये कधी प्रॉब्लेम झाला नाही. आणि आता पावसाळा एवढा चालू आहे, पाऊस एवढा पडला आहे, सर्व धरणं वगैरे भरली आहे. आणि नेमके असं झालं आहे की महिना झाला तसं आम्हाला जे महानगरपालिकेचं जे पाणी, सॉरी, ग्रामपंचायतचं जे पाणी येतं ते पाणीच आलेलं नाही अजून. आणि विकत पाणी घ्यावं लागतंय. तर का असं होतंय माहीत नाही. त्यानंतर आता सर्व कामं वगैरे आवरली होती. आणि आता बघा हे जे बेडशीट आहे ना, म्हणजे खूप वापरले. मम्मीने दिली होती ती मला. खूप वापरून त्याचा म्हणजे थोडासा कलर म्हणजे डल झाला थोडासा, जास्त नाही. पण मग खराब तर काय कुठे झालेले नाही आहे. आणि आता म्हटलं आता खूप दिवस वापरले आणि आता तेच बेडशीट, तेवढ्यापेक्षा म्हटलं याची मस्त खोळ वगैरे शिवू. बाकी काही काय करणार आहे म्हटलं याचं, तेवढ्यापेक्षा म्हणले जानाला लावली ना ते तरी जान एकदम म्हणजे असं रफ होईल असं. तर मग इथे मी आता तेच करत होती. जान खाली टाकून घेतलं होतं. आता जान थोडं छोटं होतं आणि जे बेडशीट आहे ना ते थोडंसं मोठं झालं, तर ते आता मला साईडने कट करावं लागणार होतं. 2 आहे हे सारखेच आहे दोन्ही पण. तर मग दोन्ही सारखेच आहे म्हटलं, तर मग जानालाच खोल करून घ्यावा. तर इथे मी आता
माप घेऊन जे आहे ना ते कट करून घेत होती. आणि आता 2-3 दिवसापासून काहीच काम केलेलं नाही ना, एक दिवस केलं नाही, थोडासा कंटाळा केला ना, तर मग कंटाळाच येऊन जातो. आणि रुटीन आपली चालू असली ना, तर बरं असतं. कारण रुटीन चालू असली ना, आपण रोजच मग आपलं काम जे आहे ते करत असतो. आणि केलं तरच होतं. आपण जर म्हटलो ना, का वेळच नाही आहे, मला खूप काम आहे, तर नाही होत. वेळ नसतोच कोणालाही, पण वेळ जो आहे तो काढावा लागतो कामामधनं. तर आता इथे म्हटले आज ब्लाऊज वगैरे शिवल्यापेक्षा आता थोडाच वेळ आहे, तर हे जे खोळी वगैरे जे आहे ना म्हटलं ती म्हणजे शिवून वगैरे घेऊ. तर इथं माझं आता तेच चालू होतं. आणि बाकीच्या पण गादीला वगैरे त्याला पण शिवायची होती. पण याला काय असतं म्हणजे साडीची जी शिवायची असली ना तर धरावं लागतं, म्हणजे कारण एकाच जणाकडून होत नाही. तर दुसऱ्याने पण पकडावं लागतं माप घेण्यासाठी. शिवायचं काही नाही, सोपं आहे, पण मग कटिंग होतं मोजमापासाठी. तर इथं आता हे खाली टाकून मी हे जे आहे ते कट करून घेत होती. आता एका साईडने कट करून घेतलं होतं, दुसऱ्या साईडने पण कट करून घेणार होती. आणि लगेच कट वगैरे करून शिवायला देखील घेतलं. आता हे ना बेडशीट आहे. बेडशीट असल्यामुळे ते थोडेसे जाड आहे. जाड असल्यामुळे थोडेसे शिवायला ते म्हणजे मशीन आहे ना त्यावर चालत नव्हती. आता 2-3 दिवसापासून तिला चालवलं पण नाही आहे. त्याच्यामुळे का काय माहीत नाही. बाहेर बघा मस्त असं ऊन पडले. तर आता म्हणजे एक टाईपचं जी आपली ब्लँकेटसारखं असतं ना तसंच झालं होतं, एकदम जाड-जाड. पांघरायला पण असं पांघरलं जरी असतं तरी त्याची थंडी वाजली नसती त्याने, असं हे झालं होतं. आणि म्हटलं हे टिकल पण जास्ती दिवस, तर त्यामुळेच म्हटले बेडशीट काय करणार आहे तेवढ्यापेक्षा आपण याची मस्त खोळ करून घेऊ. तर इथे मी आता एक जी आहे बेडशीटची आणि अजून 2 आहे, त्याची देखील शिवून घेणार आहे. कारण त्याचं पण म्हटलं एक जानाला आणि गादीला होऊन जाईल. आणि दुसरं ज्या 2 आहे कॉट वगैरेच्या गादीला, तर त्याला साडीची शिवावं लागणार आहे. कारण कॉटचं जे आहे ना, ते माप थोडं मोठं आहे, तर त्याच्यामुळे. तर याचं बघा, आता ही जी घेतली आहे ना ही सायकल, तर याचं हेच चालू आहे खेळायचंच. क्लासमधून आला का लगेच घेतलं का झालं याचं चालू. आता 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता आजचे दिवस खेळू द्या. कारण सॅटर्डे, संडे त्याला 2 दिवस सुट्टीच असते. त्यामुळे तर त्याचं खेळायचं चालू होतं. माझं इकडं शिवणकाम चालू होतं. तो टी-व्ही पण बघत होता आणि सायकल पण खेळत होता, असं त्याचं चालू होतं. तर इकडं बघा आता दुसऱ्या टेबलवर तिचे देखील बुक काही पडले, काही माझा देखील पसारा पडला आहे. आता तो देखील मला आवरायचा आहे. पण आता बघू. आणि दुसरे जे चॅनल आहे त्यावर देखील व्हिडिओ टाकायचे. 2 दिवसापासून तर काहीच टाकलेलं नाही आहे त्यावर. तर ते देखील टाकायचे. केलं ना कंटाळाच येऊन जातो. पण आता गॅप झाला ना मग व्ह्यू पण येते नाही. तर मग म्हटलं उद्या आता शूट करून टाकू त्यावर देखील. आणि याच्यावर पण 1 दिवसाचा गॅप पडला. तर यावर देखील आता डेली कंटिन्यू टाकू. कारण कंटिन्यू टाकलं तर व्ह्यू येत असतात. तर आता एक खोळ तर शिवून घेतली होती. त्यानंतर मला दुसरी देखील शिवायची होती साडीची. ती मी ट्राय करून बघत होती शिवून माप वगैरे घेऊन. पण ते काय, चला आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट देखील करा. तर चला भेटूया पुढच्याच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.